हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. तर खूप दिवस झाले मी ब्लॉग केलो नाहीये. नॉर्मल शॉर्ट्स टाकले पण ब्लॉग केलो नाहीये काही प्रॉब्लेममुळे. आणि काय प्रॉब्लेम आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि ऍक्च्युली असं होतंय मी ब्लॉग करते टाकते त्यातले 99% व्ह्यूज म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केले नाहीत ती लोक असतात आणि 1% सबस्क्राईब केलेले असतात. पण 99% लोक सबस्क्राईब का करत नाहीत माझा चॅनल हा एक मला पडलेला प्रश्न आहे. आणि ऍक्च्युली मला 2 मुलांमध्ये कामं करायचं व्हिडिओ करायचं टाइमच भेटत नाहीये. आता ही बघा इथे दूध भात साखर दे म्हणली मी चारताना खाल्ली नाही. माझं मी खातो चमचा दे म्हणली आणि इथे घेऊन बसले कधीपासून खात तर नाहीच आहे. आणि ह्या मॅडमांना रिश्वत द्यावी लागते खायसाठी शांत बसायसाठी कारण माझ्या मुलाला झोपला की आवाज आवडत नाही दंगा आवडत नाही. आणि तिची रिश्वत म्हणजे टीव्ही लावून द्यायचं तिला. ओके मग ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे सांगेन मी तुम्हाला. असं प्रॉब्लेम तो मी लास्ट सांगेन कारण त्या निमित्ताने तरी माझा व्हिडिओ लोक लास्ट पर्यंत बघतील. ओके आता बाळ झोपलेलं आहे माझं काम सगळं आता आवरले मी. राईट प्रॉब्लेम असा आहे की माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ जे करते मी ते पर व्हिडिओ करून एडिट करून त्याच्या स्पेसच नाहीये. त्याच्यामुळे मी व्हिडिओज करायचं बंद केले. थोडे शॉर्ट्स टाकले 15-15 सेकंडचे. मेन प्रॉब्लेम असा झाला की माझ्या फोनचं स्टोरेज फुल झालेलं आहे आणि डिलीट पण काही करू शकत नाही. हिच्या लहानपणापासूनचे सगळे फोटो ह्याच्यामध्ये आहेत. आता बाळाचे फोटो सगळ्या फोटो मला डिलीट करण्यासारखं असं काही नाहीये. सेकंड ऑप्शन आहे मी पेनड्राईव्ह मध्ये सगळं टाकायचं पण तो पण मी अजून आणला नाहीये म्हणून मी ब्लॉग केले नाहीये फुल दिवसाचे. आणि एक व्हिडिओ 4-5 मिनिटाचा व्हिडिओ टाकायला फुल दिवसभर व्हिडिओ करायला लागतो. ब्लॉग टाकायला व्हिडिओ करतो आम्ही दिवसभराचं त्यातलं खूप असे कट करायचे एडिट करायचं मग ते आम्ही अपलोड करणार. मग त्याच्यामुळे खूप स्पेस जातो आणि एवढी मेहनत करा ते करावर आणि लाईक पण नाही आणि व्ह्यूज पण आहे. लाईक तरी खूप लांबची गोष्ट व्ह्यूज पण खूप कमी आहेत माझ्या व्हिडिओजना. आणि जे बिना सबस्क्राईब करता बघतात प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या जरा. इथं पिऊ बघा मागे काय करायला लागले कशी बघायला लागले पिल्लू काय करायला लागलंस तू. आणि तू एवढं दमवालास का मला. खूप दमवते रे बाबा. ही आहे ह्याच्या अपोजिट तो आहे. ही एवढी दंगा करते आणि त्याला दंगा अजिबात नाही आवडत. मग दोघांच्या मध्ये माझी हालत बेकार होते. मग हिला शांत बसण्यासाठी टीव्ही लावून द्यायचं. आता स्कूल बघून यायचं. पिऊ तू स्कूलला जाणार. येस मग तू वागावपणा करणार स्कूलमध्ये. होमवर्क अभ्यास करणार. होमवर्क घरी करतात अभ्यास करणार स्कूलमध्ये स्टडी करणार. इथे सांग येस म्हणून. आणि हे भात पटापट फिनिश करणार गुड गर्ल सारखं. स्कूलमध्ये दररोज टिफिन न्यायचं टिफिन खायचं होय की नाही. हिच्यासाठी मला चांगलं स्कूल बघायचंय बेळगावमध्ये. आणि बेळगावमधून कोणी ब्लॉग बघत असेल प्लीज सजेस्ट करा मला चांगलं स्कूल. मी बेळगावमध्ये आहे जे स्कूलला मी XYZ चौकशी केलं तिथे ऍडमिशन फुल झालेले आहेत. खूप प्रॉब्लेम येतो ऍडमिशनचा. ऍक्च्युली मी डिलिव्हरीला गेल्यामुळे मला पटापटा फॉर्म वगैरे घ्यायचं हे करायचं. मिस्टरांना सांगितलं त्यांनी पण लेट केलं त्याच्यामुळे सगळं राहिलंय ऍडमिशन करवायचं सुद्धा पिहूचं. आता 3 वर्ष तिला पुढच्या महिन्यात कम्प्लीट होतात. नर्सरीसाठी मला ऍडमिशन करायला एवढे प्रॉब्लेम्स यायला लागले. चांगलं स्कूलला लावायचं म्हणल्यावर हेच आहे प्रॉब्लेम. आणि ते कन्नड मीडियमला लावायचं मला कन्नड नाहीये मिस्टरांना येतो पण त्यांना थोडी तिला शिकवायला वगैरे टाइम मिळणार आहे. आम्ही इंग्लिश मिडियमसाठी बघतो हे स्कूल. कोणी चांगलं स्कूल जवळ आमच्या असेल तर सजेस्ट करा. दाखवलं तुम्हाला व्ह्यू कुठे झोपला त्याच्यासाठी आम्ही साडीची झोळी पाळणा केला साडीचा. चला बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर तर जाऊ दे ऍटलीस्ट सबस्क्राईब तरी करा. व्ह्यूज तरी वाढवा. फुल व्हिडिओ बघत जावा माझे. आज इथंच थांबवते. मी काही एडिट वगैरे करणार नाहीये. थोडंसं पॉज करून व्हिडिओ केले कारण एडिट करायचं फुल दिवसाचा व्हिडिओ दाखवायचा एवढं माझ्यामध्ये स्पेस नाहीये. जेव्हा असेल तेव्हा फुल दिवसाचे व्लॉग करायला सुरुवात करेन परत. बाय.